तस्मै नमः. बघा, काळ किती महत्वाचा आहे. आयुर्वेद काळाला खूप महत्व देतो. बघा, आपण म्हणतो की आपल्याला खरचटलं तर ती जखम भरून यायला सुद्धा 14 दिवस लागतात. एखाद्या बी पासून झाड उगवायला पण काही काळ लागतो. तो पेशन्स खूप महत्वाचा आहे. आयुर्वेदामध्ये आम्हाला असं शिकवलंय की एखादा व्याधी जेव्हा शरीरामध्ये तयार होतो तेव्हा ती प्रोसेस कशी असते की व्याधी एक जागा शोधत असतो की इथे वैगुण्य कुठे आहे, तिथे मी हा व्याधी निर्माण करतो. म्हणजे बघा, दूध उतू जातं तेव्हा खूप 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 उतू म्हणजे पेशन्सनी वर जातं आणि मग जिथे खड्डा आहे त्या खोलगट भागामध्येच ते दूध तिथे आपल्याला दिसतं साठलेलं. तसं शरीरामध्ये जिथे वैगुण्य आहे तिथेच त्यांचं दोष स्थान निर्माण करतात आणि त्या स्थानावरती आपल्याला व्याधी होत असतो. आणि म्हणून पेशन्स ठेवा. कोणतीही गोष्ट कैरीचा आंबा होतो, वेळ जातो. सो कोणताही व्याधी असेल तेव्हा ट्रीट करताना त्याचा जो काळ आहे तो जायला लागतो आणि मगच आपोआप तो व्याधी शमन होत असतो. म्हणजे स्वभाव परोमवाद. तूप संपलं की दिवा जळणं थांबतं, वात संपली तरी दिवा जळणं थांबतं. सो हा पेशन्स, वेट करा. काळाचं खूप महत्वाचं आहे की जर तुमची उंची वाढवण्यासाठी एक ठराविक काळ आहे, तो गेल्यानंतर तुमची उंची वाढू शकत नाही. योग्य काळात योग्य गोष्टी करा. म्हातारपणामध्ये जो आनंद मिळणार नाहीये तो तारुण्यात उपभोगायचा आहे. तो प्रत्येक क्षण आनंदाने जगा. तुमचं आयुष्य हे एकदाच मिळालेलं असतं तर ते पूर्ण उपभोगा. आरोग्य पूर्ण राहा आणि स्वतःवरती पूर्ण विश्वास ठेवा.